हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव शहरातील दलित समाजातील कोपरे, दुशिंग आणि गायकवाड कुटुंबियाच्या महारवतनाच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या बस स्थानकाचा मोबदला व पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी पूर्वी राहणाऱ्या 48 कुटुंबियाचे विस्थापन होऊनही त्यांना अद्याप पर्यायी जागा किंवा मोबदला मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. 1958 नंतर राज्य परिवहन महामंडळाने येथे बस स्थानक, वर्कशॉप व पेट्रोल पंप उभारले होते. त्यावेळी 35x25 आकाराचे 48 भूखंड देण्याचे आदेश आले होते, मात्र त्यावर अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान व्यापारी संकुलातील गाळे देण्याबाबत केलेल्या मागणीवर निर्णय न झाल्याने संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली. औरंगाबाद खंडपीठाने 17 एप्रिल 2026 रोजी आदेश देत प्रशासनाने 8 आठवड्यापर्यंत निर्णय घ्यावा असे निर्देश दिले आहेत. या प्रकरणामुळे शहरात चर्चा रंगू लागली असून संबंधित कुटुंबियांना न्याय मिळणार का याकडे लक्ष लागले आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा. आज पत्रकार परिषद याच्याकरता आयोजन केलं आहे का माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी कोपरगाव येथील जे बस स्टँड आहे ते बस स्टँड महारवतनाच्या जागेमध्ये आहे आणि त्याचा CTS सर्वे नंबर 1809 असा आहे. पूर्वी ज्यावेळेस बस स्टँडचं लोकल बोर्ड बरखास्त होऊन कोपरगावमध्ये बस स्टँड तयार करायचे जे प्रयोजन मांडलं होतं, त्या बस स्टँडच्या जागेवर दलित समाजाची जवळजवळ 48 घरं होती आणि उर्वरित इतर समाजाचे 15-20 लोकांचे घरं होते. परंतु त्यावेळेस ज्यावेळेस ऑर्डर आली बस स्टँड ह्या जागेवर आरक्षित झालं म्हणून, तर हे पहिले दलित समाजाचे 48 लोकांचे घरं काढले गेले आणि ते 48 घरं काढल्यानंतर जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांनी ऑर्डर केली एक 27/5/1959 रोजी. त्या ऑर्डरमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं का जे विस्थापित लोक झालेले आहे 48 बस स्टँडच्या जागेवरून अतिक्रमण काढण्यामध्ये, त्या लोकांना बस स्टँडच्या दक्षिण बाजूस 35x25 प्लॉट देण्यात यावे म्हणून. परंतु तसं काही झालं नाही आणि एकाही दलित समाजाच्या वतनदाराला असेल किंवा इतर समाजाच्या माणसाला असेल ते प्लॉट वाटले गेले नाही. म्हणजे त्या ऑर्डरचा कुठेही दुरुपयोगच झाला असं म्हणावं लागेल. आणि ह्याच ज्या लोकांच्या घरावरती नांगर फिरवला हा पूर्ण म्हणजे त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त त्यावेळेस केला गेले आणि त्याची दखल कोणी घेतली नाही. त्याच्यानंतर परत आता उर्वरित ह्या ज्या प्रक्रियेमध्ये परत त्या तिथं जे गाळ्याचं प्रयोजन केलं, हे गाळ्याचं प्रयोजन करीत असताना आम्ही अहमदनगरचे DC असतील, कोपरगाव बस डेपोचे मॅनेजर असतील किंवा नाशिकचे विभागीय डेपो मॅनेजर असतील, यांना आम्ही निवेदन दिलं होतं का त्यांना स्पष्ट सांगितलं की 1808-9 मधली जी जागा आहे ही महारवतनाची आहे आणि इथून जे विस्थापित लोक झाले त्यांचा तुम्ही विचार करायला पाहिजे. कारण तुम्ही आज तिथं कमर्शियल प्रयोजनाकरता तिथं वापर होत आहे, पण त्या लोकांना राहायला गरज नाही. आणि मग त्यांना वेळोवेळी आम्ही निवेदन दिलं, निवेदनाची त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. म्हणून माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ इथं आम्ही जनहित याचिका दाखल केली आणि जनहित याचिका 23/2/2024 रोजी दाखल झाली आणि माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी त्यांना याचिकेची दखल घेऊन त्यांनी निर्णय दिलेला आहे का हे जे विस्थापित लोक झालेले आहे या विस्थापित लोकांना त्या ज्या गाळे तिथं बांधले गेले आहे त्या गाळ्यामध्ये बिनशर्त गाळ्यांचं वाटप या लोकांना करावं आणि हे जे लोक विस्थापित झालेले आहे यांचं जीवनमान उंचावण्याकरता थोडासा त्या जागेचा तरी मोबदला या लोकांना मिळावा म्हणून त्या गाळ्यांचं वाटप या लोकांना करावं असं न्यायालयानं मत नोंदवलेलं आहे. त्यांच्या वतीनं आमच्या जनहित याचिका करणाऱ्यांच्या वतीने माननीय ॲडव्होकेट शिवराज कडू पाटील यांनी काम पाहिलं. त्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीनं माननीय M.A. आहेर साहेब यांनी काम पाहिलेलं आहे आणि परिवहन मंडळाच्या वतीनं AD वांगे साहेब यांनी काम पाहिलेलं आहे.
आता डेपो मॅनेजरला आमची विनंती राहील, त्यांच्या डीसीला विनंती राहील, जे न्यायालयानं त्यांचं मत नोंदवलेलं आहे याचं तंतोतंत पालन आपण करायला पाहिजे. जर तसं झालं नाही भविष्यात, कारण कोपरगाव तालुका जो आहे, शहर जे आहे, हे एक दबाव तंत्राचा वापर करून हाकलं जातं कोपरगाव, असं आम्हाला थोडंसं वाटतंय. कारण जो विस्थापित झाले याचा तर विस्थापिताचा कोणी विचारच करत नाही, परंतु एक दबाव तंत्राचा वापर करून त्यांचे जे बगल बच्चे असतील त्यांना जर गाळ्याचं वाटप जर झालं तर तिथं आम्ही मोठा संघर्ष करू. भले आंदोलन इतकं तीव्र स्वरूपाचं करू का परत शासनाचे सुद्धा डोळे उघडले गेले पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये सांगायचं जर म्हटलं तर त्यांना जे आता शासन न्यायालयाने जे निर्देश नोंदवलेले आहे त्याचं डीसीने पालन करावं, डीसीने पालन करावं. आणि पालन नसेल करायची त्यांची इच्छा तशी जर झाली नाही तर आम्ही न्यायालयाचा अवमान केला म्हणून त्यांच्या विरुद्ध रिट पिटिशन सुद्धा मी दाखल करू शकतो. आता आपण जे पत्र जे आहे ते कोपरगाव मध्ये बस डेपो मॅनेजरला दिलेलं आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला काय अजून रिप्लाय आलाय का त्याच्याबद्दल काही? आणि आता त्या प्रक्रियेमध्ये त्यांचे ऑलरेडी त्यांनी वकील दिलेले होते. आता त्या वकिलामार्फत त्यांनी त्यांची प्रक्रिया ऐकून घेतली असेल, काय आहे काय नाही. परंतु त्यांना एक आमचं आतापर्यंत काही पत्र व्यवहार झालेला नाही, परंतु आम्ही त्यांना एक स्मरणपत्र देऊ. स्मरणपत्र दिल्यानंतर त्याच्यात आम्ही मुदत टाकलं जाईल, 2 दिवस, 4 दिवस, 10 दिवस. याची मुदत संपल्यानंतर आम्हाला कुठल्या पवित्राचा कुठला मार्ग अवलंबायचा आहे हा आमचा समाज बांधून सगळे विचार करून त्या प्रक्रियेत आम्ही सहभाग घेऊ. आता सध्या त्यांच्याकडे आपली काय मागणी? आता त्यांच्याकडे आमचे जे गाळे झालेले आहे त्या गाळ्यामध्ये त्यांनी आम्हाला 30% गाळ्यांचं आरक्षण ठेवावं अशी आमची प्रथम मागणी आहे. एवढं बोलतो आणि परत पत्रकार बांधव इथं आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी सकल आंबेडकरी समाज कोपरगाव तालुका व शहर तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चावडी फाउंडेशन अध्यक्ष या नात्याने तुमचे आभार मानतो. जय भीम, जय भारत. आज कोपरगाव शहरातलं मध्यवर्ती ठिकाण 1809 CTS नंबर हा बस स्टँडचा परिसर असून या तत्कालीन कलेक्टरनी त्यावेळेस आम्हाला 25/35 प्लॉट अलाव केलते. त्याच्यातलं 1 फूट सुगाट जागा आम्हाला परिवहन महामंडळाने कुठेच उपलब्ध करून दिली नाही. आणि जो आम्ही तिथं आमची लोकवस्ती राहत होती ती संपूर्ण बेघर करून टाकली. याच्या मोबदल्यात आम्हाला फुटभर सुगट जागा या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कुठल्याही प्रकारची दिली नाही. पण माननीय उच्च न्यायालय यांनी आम्हाला न्याय देण्याचं काम केलं. त्यामुळे न्यायालयाचे आम्ही खूप खूप ऋणी व आभारी आहोत. जय भीम.